मुलींना शाळेला मे व्हेकेशनच्या 2 आठवड्याच्या सुट्ट्या लागल्या. त्यामुळे मी पण आज सुट्टी घेतली. शुक्रवारी सुट्टी घेतली म्हणजे की शनिवार, रविवार अशी लागून सुट्टी येईल म्हणून. सकाळची सुरुवात आम्ही मस्त तेल मालिशने केली. छान केस धुवून आज मस्त ऊन पडलं होतं. त्यामुळे उन्हाला केस सुकवले आणि असा दंगा सुरू झाला आहे. आंब्याचा सीझन सुरू झाला त्यामुळे आंबे खाणंही मध्ये-मध्ये सुरू झाले. घरी आहे आज त्यामुळे वेळ काढून छान प्रोटीनयुक्त काहीतरी जेवणात बनवावं म्हणून मी मस्त येथे सोयाबीनचे कटलेट बनवायला घेतलेले आहेत. खूप सोपे आहेत परंतु खूप सारं हाय प्रोटीनयुक्त असतात. त्यामुळे अशा प्रकारे कटलेट मध्ये तोंडी लावायला बनवायचे. तर मी येथे सोयाबीनला छान उकळून घेतलं. त्यानंतरनं पिळून त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. तुम्हाला उकडलेला बटाटा घालायचा असेल तर उकडलेला बटाटा घालू शकता किंवा त्यात पनीर घालू शकता. थोडंसं चण्याचं पीठ घातलं की खूप छान टेस्टी होतात. मी थोडंसं चण्याचं पीठ घातलं. घरामध्ये पनीर होतं त्यामुळे तेही घातलं खिसून. मसाले घातले चवीनुसार आणि छान कटलेट बनवून ते फ्राय केले. सोबतच मिक्स डाळीची छान आमटी बनवलेली आणि भगर बनवलेली. त्यामुळे मस्त भगर आणि मिक्स डाळीची आमटी असा आज आमचा डिनर होता. छान हलकं-फुलकं आणि प्रोटीनयुक्त आहार. शर्वरीने इथे बाबाचा टाय घालून इथे थोडा वेळ मोठं झाल्यासारखं दाखवलेलं आहे. रात्री जेवण झाल्यानंतर सगळ्यांनी मस्त आईस्क्रीम खाल्लेली आहे आणि आईस्क्रीम खाताना पण श्रीमयीची बडबड चालू होती. त्याचबरोबर आम्ही मस्त टीव्हीवरती कार्यक्रम लावलेला. अशा प्रकारे आज छान दिवस स्पेंड केला. माझं नाव श्रीमय आहे आणि माझं जेवण झालंय आणि मी आता चिक्की खाते. की राजगिऱ्याचा लाडू आहे. राजगिराचा राखू